पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, इंधन संकट आणि महागाईचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने शहरात एका भव्य आणि अनोख्या बैलगाडा मोर्चाचे आयोजन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, तरुण आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांनी आधुनिक वाहनाऐवजी बैलगाड्या, घोडे, गाढवे, सायकली आणि सायकलींचा वापर केला. आंदोलकांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे आणि केंद्र सरकारची धोरणे देशाला आदिम युगात ढकलत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की महागाई, बेरोजगारी आणि इंधन संकटामुळे शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या सततच्या वाढीमुळे कृषी, वाहतूक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर परिणाम होत असून सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे, असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी केंद्र सरकारने तात्काळ इंधनाच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान महागाई दूर करा, इंधनाच्या किमती कमी करा आणि जनतेवरील अत्याचार थांबवा, अशा घोषणा सर्वत्र घुमत होत्या. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि शेतकऱ्यांनीही सरकारच्या धोरणाविरोधात आपला संताप व्यक्त केला. या अनोख्या आणि भव्य आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले आणि आंदोलन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या कडेला उभे होते. आजचा मोर्चा काढण्याचा उद्देश एवढाच होता की आज मोदी सरकारनं या देशात जे डिझेल आणि पेट्रोल, खायचं तेल कमी खा, या गोष्टीच्या निषेधासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला आणि ट्रम्पच्या मतानं ऐकून या देशाची परिस्थिती बेहाल केली म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा मोर्चा काढला. अकोल्यामध्ये डिझेल पेट्रोलचा डिपो गायगावला आहे आणि तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याला मोदी, फडणवीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. कारण जर जिल्ह्याच्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये इथून डिझेल पेट्रोल जात असेल आणि तरी सुद्धा टंचाई निर्माण होत असेल तर त्याचं कारण इथलं प्रशासन आहे. आणि म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला की 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाही. सरकारने 13 एप्रिलला शासन निर्णय काढला की कुठलाही मोर्चा आंदोलन करता येणार नाही. ही जी मनमानी सुरू आहे देशामध्ये, पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही. जे काही परदेशातून आयात होते त्यापैकी 50% अधिक इथले प्रायव्हेट कंपनी जे आहेत ती नेपाळ आणि बांगलादेशला विकतायत. त्यामुळे ही कृत्रिम टंचाई जी निर्माण झालेली आहे ती तातडीने थांबली पाहिजे. कारण जी महागाई दरवाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे. आणि हे सांगण्यासाठी की वर्क फ्रॉम होम हे शेतकरी करू शकत नाही, मजूर करू शकत नाही, ज्याचं हातावर पोट आहे तो करू शकत नाही. म्हणून ही जी मनमानी आहे ती थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढलेला आहे.